तर मंडळी पहा, ह्या पहाडीचा पूर्ण बर्फ वितळला आहे, म्हणजे हलका ऊन पडलं वितळलं. आणि ह्या साईडचा बिलकुल वितळलेला नाही बघा, वितळतच नाही लवकर, असाच राहतो हा बर्फ जास्त करून. त्यावेळेस पूर्ण बंद होईल ना पडायचा, मे जून नंतर वितळतो बघा हा बर्फ. तर इकडे बघा स्वरा आणि श्री शाळेतून आलेले आहेत संध्याकाळी 4:30 वाजता. आणि संध्याकाळचं व बघा असं दिसतोय व्ह्यू, एकदम सूर्य बघा कसा दिसतोय. 4:45 वाजले होते बघा त्यांना यायला. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर इथं मी सकाळी मुलांच्या टिफिनची तयारी करत होते, तो व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्याशी. तर इथं मी बीन्स घेतलेला आहे. बीन्स असं बघा बारीक मिरची चिरतो असं चिरून घेतलेलं आहे. मोठ्या चाकूने चिरलं पटपट होतं मग चिरून. असं बारीक बीन्स चिरून केल्यावर छान भाजी बनते आणि शिजते पण लवकर पहा. तर इथं मी तयारी केली बघा, भाजीसाठी कांदाही चिरून घेतलेला आहे. आणि इकडं कढई गरम झाली, कढईमध्ये 2-3 चमच तेल घेतलेलं आहे. त्यामध्येच मोहरी आणि जिरं घातलेले आहेत. आणि तेल गरम झाले नाही की नाही हे मोहरी टाकले की लगेच लक्षात येतं बघा आपल्याला. तर त्यामध्येच बारीक चिरलेले मी कांदा घातलेला आहे. कांदा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि त्यामध्येच आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. 2च मिरच्या घेतलेल्या आहेत मी, मिरच्या लांब होत्या ह्या. आणि त्यामध्येच हळद घातली मी, बाकी कोणताही मसाला घालणार नाही, फक्त हिरव्या मिरचीमध्येच ही करणार आहे बीन्स मी. त्यामध्येच बघा बीन्स घालून घेतलं बघा. बीन्स टाकताना मला कढईचा एकदम चटका लागला ना, अर्ध बीन्स खाली सांडलं गेलं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी ह्याला. त्यामध्येच मीठ टाकले चवीपुरतं आणि मिक्स करून घेतलं. मीठ टाकल्यानंतर मग याची वाफ काढायची एक. वाफ काढून झाली बघा. वाफ काढून घेतली की मग हलवून घ्यायचं एकदा व्यवस्थित मिक्स करून. त्यामध्येच पळी ते 1.5 पळी पाणी घालून घ्यायचं बघा. कवळं बीन्स असलं की पाणी घालायची गरज नाही पडत बघा, असं शिजतं. त्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूट घातले 2 चमच. आणि हे मिक्स करून मग शिजवून घ्यायचं आपल्याला याला 5 ते 7 मिनिट. हे बघा 5-7 मिनिटांनी शिजलेलं आहे आपलं बीन्स, पूर्ण पाणी पण सुकलेलं आहे. बाकी काहीच मसाले घातले नाहीत बघा, मी हिरवी मिरचीच घातलेली आहे फक्त. तुम्हाला घालायचं असेल तर गरम मसाला घालू शकता. तर बघा इकडं ऑरेंज सोललेले आहेत, चपाती आहे आणि बीन्सची भाजी मुलांच्या टिफिनसाठी. तर इकडं बघा पाणी गाडी आली होती. तर इथं मायनस टेम्परेचर असल्यावर सगळ्यांना प्रश्न पडत असेल की पाणी कसं वापरलं जातं. तर हे बघा बोरचं पाणी आहे, कारण जमिनीच्या खाली गरमच असते ना, पण पाणी हे एकदम थंड असतं, बोरचं पाणी असतं, त्यामुळे ते जमा होत नाही ना. मग हे बघा अशी पाईप आली बाथरूममधून पाठीमागून, तर हे टँकर येतो, टँकर म्हणून पाठीमागून सोडलं जातं हे पाणी. तर इथं असं बॅलर सेंटेक्स ठेवलेले आहेत आम्ही बाथरूममध्ये, असं पाणी साठवावं लागतं बघा थंडीमध्ये, नळाला वगैरे येत नाही. तर नदीचं बी पाणी जमा झालेलं असतं पूर्ण. नेहमी बोरचंच पाणी येतं, पण बोरचं पाणी असल्यामुळे हे जमा होत नाही, ते वापरायलाही सोपं जातं बघा. हे तर पाणी भरून घेतलेलं आहे मी. सर्व कामं वगैरे आवरून झाली, मग म्हटलं जरा थकवा आला होता, म्हटलं काहीतरी खायला घ्यावं. म्हणून मी इथं ऑरेंज घेतलेले आहेत. तर ऑरेंज जास्त पिकलेले होते, ते सोलून खाण्यात काय मजा नव्हती. जरा जास्त चांगले होते, मुलांना दिले होते मी शाळेत टिफिनला. तर ह्याचा म्हटलं ज्यूस करून घ्यावा. तर असे कट करून घेतले बघा मी ऑरेंज. जास्त पिकलेले होते, त्याचा हेच दिसत नव्हत्या फोडी, पूर्ण एकसारखं झालं होतं. तर मी हे असं फिरवायचं आहे, त्याच्याने फिरवून घेत आहे. ज्यूस काढला तर ज्यूस संत्र्याचा ज्यूस चांगलाच असतो बघा नेहमी, फक्त सकाळी प्यायचं नाही, सकाळ सकाळी काहीतरी खाल्ल्यानंतर प्यायचं नाही, तर ॲसिडिटी होते. आणि गुगलवर सर्च केलं तर सांगितलं, मला सर्च केलं तर असं सांगितलं की सर्दी खोकल्यासाठी हा ज्यूस चांगला आहे, आणि आपण सर्दी खोकला येईल म्हणून हा ज्यूस पित नाही. तर बघा 2 ऑरेंजचा एवढासा ज्यूस निघलेला आहे, एकदम 1/4च ग्लास निघला बघा ज्यूस. आता काय तेवढाच मी ज्यूस पिणार आहे बघा. ते खाण्यापेक्षा म्हणलं असा ज्यूसच बनवून पिवा, एकदम फ्रेश आणि ऑर्गॅनिक ज्यूस बघा झालाय तयार. छान आहे बघा, एकदम गोड ज्यूस होता. ऑरेंज बिलकुल आंबट नव्हते. ज्यूस पिल्यावर बघा कशी तरतरी आली एकदम. तर बाकी मग नंतर संध्याकाळी भाजीपाला आणला होता मी, जेवण वगैरे झाल्यानंतर रात्रीला हे घेतलं होतं बघा निवडायला.
तर कोथिंबीर आहे बघा ही लांबडी आणि ही मोठी आहे ती पालकची जोडी. कोथिंबीरचे असे देठ कापून घेतले आणि कोथिंबीर निवडून ठेवते अगोदर मग मी. भाजीपाला बघा जो भेटेल तो जसा भेटेल तो. कोथिंबीर पण एवढी कवळी वगैरे नाही आहे, मोठीच आहे निबर झालेली. असा भाजीपाला भेटणंही आमच्यासाठी लगेच मानतो आम्ही. तर ही पालक बी बघा मोठे एकदम उपटलेले देठासहित पालक उपटलेले आणि इथं एकदम मोठी पेंडी भेटली जुडी. एवढी मोठी एकदम घ्यावीच लागते ती. अर्धी द्या म्हटलं तर देत नाहीत बघा, ही पूर्णच घ्यावी लागते आपल्याला. तर बघा ही पूर्ण निबर आहे पालक, तर मी याची कवळी कवळी पानं घेणार आहे. पालक भेटणं बी नशीबवानच आहे बघा. पालक भेटली, निवडून झालेला आहे. तर आता ही पालक आता निवडलेले जे राहिले ते आल्यावर गायला द्यायचं. इथं पालक बघा एकदम छान झाले कवळी तयार. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आजचा? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.